अनेक प्रकारच्या पिकांची लागवड करून शेतकरी उत्पादन वाढवण्याकरता प्रयत्न करीत असतात, परंतु अनेकदा बाजारपेठ शेतकऱ्यांना धोका देत असल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या मेहनतीला फारसा वेळ मिळत नाही. अंबाळा येथील पवन मालपे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील 1 एकर क्षेत्रफळात कांदा या पिकाची लागवड केली आहे. जनमत लाईव्ह न्यूजच्या आपली शेती या सदरात आम्ही प्रत्येक वेळीस शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांच्या नवनवीन उत्पादनाची माहिती घेत असतो. त्या अनुषंगाने आज आपण अंबाळा शेतशिवारात कांदा या पिकाविषयी माहिती जाणून घेण्याकरिता आलो आहे. या ठिकाणी या शेतकऱ्याने अतिशय मेहनत करून या ठिकाणी कांदा लावला आहे. त्या कांद्याची संगोपन, बाजारपेठ आणि विक्री या बाबतीत आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून जाणून घेऊया. दादा, किती एकरात आहे हा कांदा? 1.5 एकराचा कांदा आहे. आणि हा 1.5 एकराचा कांदा तुम्ही या ठिकाणी लावला, तर यापासून उत्पादन म्हणजे उत्पन्न किती अपेक्षित आहे? उत्पन्न आता जवळपास 200 क्विंटल व्हायला पाहिजे. म्हणजे सरासरी रुपयात सांगा, किती रुपयात व्हायला पाहिजे? आता ते भावावर असते ना दादा, तरी 1,00,000-1.5 लाख रुपयाचं उत्पन्न व्हायला पाहिजे. या ठिकाणी आपण जे कांदा पिकाची लागवड केली आहे, तर या कांदा पिकाची लागवड करण्यापासून तर संगोपनापर्यंत आता ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेपर्यंत कुठल्या कुठल्या प्रकारचं आपण नियोजन केलं, पाणी कशा प्रकारचं दिलं, त्यासाठी लागणारे खते वगैरे कोणती वापरली, या बाबतीत माहिती द्या. मी नोव्हेंबर महिन्यात हे रोप फेकलेलं आहे आणि त्यानंतर त्याला 3ऱ्या पाण्यावर 18-18-10चा एक डोस दिला. त्यानंतर अजून 5व्या पाण्यावर 18-18-10चा एक डोस दिला आणि पाणी. त्याच्यावर जे देठ सुकी येते त्याच्याकरता त्याच्यावर स्प्रे घ्यावे लागते आणि त्याचं पाण्याचं नियोजन जे आहे ते व्यवस्थित करावं लागते. आता कसं आहे, पाण्याचं नियोजन आपलं कधी कधी लाईनच्या येण्यामुळं, समजा लाईनच्यामुळं म्हणा किंवा अनेक काही कारणं राहते, तर मागं पुढं होते. तर त्यामुळं काय होते, त्याच्यावर ते हे जे आहे हे पाल त्याची जळल्यासारखी होते. तर आता त्याच्यावर सध्या तर काही आहे नाही, क्लिअर आहे. आणि त्याचं नियोजनाबद्दल सांगायचं झालं म्हणजे असं आहे का, त्याला वेळेवर खात, वेळेवर पाणी आणि मायक्रोन्यूटॉन वगैरे स्प्रे हे असं त्याला वेळेवर घ्यावं लागते. मजुरी त्याला एक निंदन दिलं आणि याचा खर्च समजा बियाचा एकंदरीत याचा खर्च आतापर्यंत मला 35,000 ते 40,000 रुपये घरामध्ये आहे. त्यानंतर यापासून मिळणारं उत्पन्न हे किती रुपये मिळाले पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे? तर त्याच्यावालं उत्पन्न 1.5-2 लाख रुपयापर्यंत व्हायला पाहिजे. म्हणजे व्यवस्थित पीक उभं करण्याकरिता, कांद्याचं पीक विक्रमी घेण्याकरिता कुठल्या प्रकारच्या उपाययोजना किंवा कुठल्या प्रकारची मशागत करावी लागते, या बाबतीत थोडं सांगा. त्याला मायक्रोन्यूटॉन, त्यानंतर फवारे आणि खताचं नियोजन हे मी 3 वेळा केलेलं आहे. आणि त्याला पाणी आता जवळपास 6-7 पाणी झाले. त्याला पाण्याची व्यवस्था कशी काय? विहीर आहे, बोरवेल आहे की कसं काय? विहिरीचं पाणी आहे, सरी पद्धतचं पाणी दिलं आहे. लागवड कशा पद्धतीची केली? लागवड मी त्यातला 1 एकर भराचा कांदा डायरेक्ट फेकलेला आहे आणि अर्ध्या एकराची मी लागवड केलेली आहे. तर जवळपास मला त्याला 15,000 ते 16,000 रुपये खर्च आलेला आहे लागवड करायला. कांदा या पिकाचं विक्रमी उत्पादन घेण्याकरता लागवडीचं नियोजन, सिंचनाची व्यवस्था, त्याचप्रमाणे या पिकावर येणाऱ्या रोगाचे आक्रमण आणि मिळणारे उत्पादन याविषयी आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन या युवा शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. अनेकांना रडविणारा हा कांदा या शेतकऱ्याने लावण्याचं धाडस केलं. योग्य मशागत आणि नियोजन जर केलं तर चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतात, अशा प्रकारची माहिती या शेतकऱ्याने आपल्याला दिली आहे. मी सोमेश्वर शहाणे, आपण पाहत राहा जनमत लाईव्ह न्यूज. कॅमेरामन मंगेश हळव यांचे